बंधू आणि भगिनींनो, सर्वांना रामकृष्ण हरी. अधिक मास सुरू होऊन 8 दिवस झालेले आहेत. आज 8वा दिवस आहे. त्यामुळे आपण आज पुरुषोत्तम महात्म्य पोथीमधील 8वा अध्याय पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्धारा कृपासागरा करुणाकरा विदोद्धारा दीनबंधो अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो कृपा कटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेदो लागोपय. श्री गुरुवाच भगवन् भवतापोघ हारिन्नानंद विग्रह मलमासे त्वशक्तानां स्नानादौ किं शुभं नृणाम्. ऐका आता श्रोते जन लक्ष्मी नारायण संवाद जाण. जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा अगाध तुमचा महिमा. जो ऐकता कर्मा कर्मा पासाव मुक्त होती. तरी आता प्रश्न एक स्वामी राया असे देख. शरीर जालिया अशक्त न घडे देख स्नान विधी. जया ते मुख्य नाही स्नान तयाने काय करावे दान. तरी निर्फळ तो जन्मोन भूभार केला तेणे पै. तरी ऐसी याची कवणगती मज निवेदावे कृपामूर्ती. जेणे तरणोपाय प्राणिया प्रती घडे सद्गती अनयासे. श्रीकृष्ण उवाच शृणु साध्वी प्रवक्ष्यामि लोकानुग्रहकारिणी. सम्यक् प्रश्न कृतः सर्व लोकोपकृतिकारकाः. ऐक साध्वी वचनाते तुवा प्रश्न केला तिरुते. तो तवम सर्वया जगाते परमोपकाराते जाणपा. तरी शक्ती नाही जया शरीरी आणि धन तेही नसे पदरी. इच्छा ते उद्भवलीसी अंतरी करावे परोपरी वर्ताते. ऐसे अंतर जयाचे द्रवले नारी अथवा पुरुष भले. तयाने पाहिजे काय केले तरी ऐक वहिले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पाही तो विचारो भलतिये ठाई. तैशीच हेही नवाई ठाईचे ठाई तटस्थ. या लागी सांगतो ऐके भजन करावे परमनिके. भजना विण आणिक देखे सार्थक आणिक नसेची. भजने तरले महाज्ञानी तपस्वियान माझी शिरोमणी. महाराज तो नारद मुनी नामस्मरणी रत सदा. नाम जपे कैलास नायक हळाहळ झाले शांत. तात्कालिक ऋषी माझी पुण्यश्लोक वाल्मिकी देख तरलासे. नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पाहा हो. त्रैलोकींचा समुदाव मान्य केले तया लागी. या लागी सुंदरी पाही नामस्मरणाविण सार्थक नाही. न पडावे आणिक प्रवाही शक्ती नाही म्हणून या. अपि कर्मफलौधानां दाहकं भवतारकं. अशक्तानां विशेषेण मलमासे विशेषताः. हरेर्नाम कीर्तनं कथितं बुधे. येनकेन प्रकारेण सर्वकामाप्तिसाधनं. शक्ती नसे जयाचे देही तरी भजन करावे तेही. सदां सर्वकाळ हृदयी अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही जन्मवरी तीर्थ केले नाही. अपार दाने दिधली स्वगृही परी तुलना नाही नामासी. कृष्ण कृष्णेति कृष्णेति प्रत्यहं वक्ति वैकलो. नित्यं यज्ञायुतं पुण्यं तीर्थकोटी फलं लभेत. कोटी यज्ञाचे जे फल ते नामे पाविजो तात्काळ. ऐसे हे नाम सुफळ कोणी न भजे तया ते. फुकाचे मुखी नाम घेता काय वेचे हो तत्वता. अवघा वेळ भांडता उसंत तत्वता नसेची. परी यासाठी घडी माझी एक पळ अथवा निमिष देख. आठविता यदुनायक याविन आणिक नसे काही. म्हणून अशक्त पुरुषा ते पाही हरिभजनाविण काही. दुसरे सार्थक नाही न पडावे प्रवाही आणिक. जरी झाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर. पापशाळना ते आण विचार नाम निर्धार बोलिला असे. या कलियुगी जाण लतिके
घडतील अनंत पातके. स्त्रीहत्या बाळहत्या देखे, भ्रूणहत्या महापाप. मात्रागमनी मातृहत्यारी, भगिनीष्णुषागमनी निर्धारी. शेखी तयाचा जो वध करी, पापे अघोर या नामे. गुरुहत्या पितृहत्या जाण, गोहत्या अभिलाषी जो धन. मांसाहारी मद्यप्राशन, निंद्य जाण विप्रासी. हिम महत्पापे सांगितली, शूद्रपापे नाही गणिली. नामे नाश होती सकळी, जेवी होळी तृणाची. एते चान्येच पापिष्टा, महापापमूर्ताश्चये. सर्व पापे प्रमुच्यन्ते, कृष्ण रामेति कीर्तनात. आपुलेनी न करावे नामोच्चार, तरी दुजी याते करावा सोपस्कार. अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जाऊन या बैसावे. अवघा वेळ संसार धंदा करिता, फुरसतची नाही तत्वताम. तथापि क्षण एक पाहता, अवकाश की जे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती, कोटी वेचिता नये एक घटी. आयुष्य जातसे उठाउठी, म्हणोनी पुण्यासाठी पैज कीजे. घोरे कलियुगे प्राप्ते, सर्व धर्म विवर्जिते. हरि कीर्तन मेवात्र संपूर्ण फलदायकम. हरिर्नामैव नामैव, नामैव मम जीवनम. कलो नास्तेव नास्तेव, नास्तेव गतिरन्यथा. यदर्थी इतिहास बरवा, श्रोता विमळ परिसावा. तया योगे जगाते सर्वा, उपरती घडे तात्काळ. उत्तर देशी नर्मदा तीरी, भूसुर नामे एक नगरी. तेथील एक ब्राह्मण गृहाचारी, असे अधिकारी ज्योतिषी. कांता तयाची पाहताम, नामे सावित्री परमपतिव्रता. अवघा वेळ संसार धंदा करिता, नाम तत्वता न सोडी. हे कृष्ण गोविंदा गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा. पती तिचा प्रमधनागळा, असे आगळा कृपणतो. पोटान खाय पुरते अन्न, सांचिलेची सांची तसे धन. कोणी दिधलिया वस्त्र नूतन, टाकी विकून धन लोभे. ऐसे धन संग्रहिता पाही, सप्तकुंभ साचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ. कांतेसी धड वस्त्रे नसे, पोटा अन्न मोजून देतसे. स्वये एक भुक्त करीतसे, धन गोड सरसे न पाहे. या रीती क्रमी तसे काळ, पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निर्फळ असोनी. नेणे कधी कुळधर्म कुळाचार, तीर्थ पर्वणी सणवार. आसक्त सदा धनाचार, नेणे प्रकार आणि काही. काय करावे ऐसी यास, नेणे कधीही सुग्रास. ऐसे याचे देवे संगतीस, कापा घातले मज लागी. स्वगृही तुकी आपदा, परिपती तेन मागे कदा. नामहीन सांडी सर्वदा, गोविंदा गोपाळा माधवा. ऐसे वर्तता संसारी, तम वर्तली नवलपरी. ब्राह्मण गेलासे बाहेरी, कृषी वळी ते आणावया. तयाचा नित्य हाची व्यापार, पंचांग घेऊनी बरोबर. सदांचा तो रानभर, जाय निर्धार रानाते. ऐसे असता एके अवसरी, एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी. मध्यान्ह समयी पातला घरी, म्हणे आहेच घरी भट्ट बाबा. तवं कांता आली धावत, कोण म्हणून पुसत. एरू वदे मी शूद्र निश्चित, आमंत्रणार्थे पातलो. आज माझी ग्रामी ब्राह्मण भोजन आहे धामी. ऐसे म्हणून पातलो मी, द्यावया आमंत्रण. तरी बावा आलिया बाहेरुनी, सत्वर धाडा माझिये सदनी. विलंबन लाविजे ते क्षणी, येता क्षणी धाडिजे. ऐसे सांगोनी तो गेला, तव दिवस संपूर्ण माध्यान्ह झाला. तो सवेची ब्राह्मणही पातला, कृषी भारा शिरावरी. तो भारा आपटिला तात्काळी, उसासा बैसला स्थळी. कांतेसी म्हणे ते वेळी, उदक आणि प्राशना. एरी उदक न देता घडी, निरोप सांगतसे तातडी. म्हणे ऐका हो स्वामी परवडी, शूद्र या घडी पातलासे. ग्रामतयाचा कोश दोन, तुम्हा देऊन गेला आमंत्रण. म्हणे सत्वर द्या पाठवून, खोळंबतील ब्राह्मण भोजनासी.
ऐसी ऐकताची मात तैसेची उठिला खडबडीत म्हणे पंचपात्र देई त्वरित जातो निश्चत धावनी एरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असे झरा मज जाण्याची असे त्वरा उदक मार्गी स्वीकारीन ऐसे ऐकता वचन गाठा एरी पिटी तसे लल्लाटा म्हणे अहो कटकटा केवी हा वाटा पापाचा इतुके धन असोनी गृही परी नाही याचिया दैवी आहारे शेषशायी कैसी नवाई हे केली कान सरे हे माझा भोग याचे पावले मी अर्धांग तव पापिया माझी सांग शिरोमणी असे हा ऐसे म्हणोनी ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्धझारी आणून ठेविली झळकरी तया निकटी तात्कालिक म्हणे हे उदकाची झारी घेऊनी जाईजे बरोबरी तृषा लागता मार्गावरी प्राशन करी दयाळा निके म्हणोनी वरी घेतले तत्क्षणी प्राशन नाही केले मार्ग झड करोनी चाले विलंब झाला म्हणोनी चालता कर्मी तसे पंथ घर्म दाटलासे अतोत धापा देऊनी धावत लगबग बहुत भोजनाची पहा हो मिष्टांनासाठी विप्रा लागी आवड मोठी परांना ते लाळ घोटी टपत बैसे बक जैसा आलियाही आमंत्रण जीवा उल्हास मानी पूर्ण ऐसे ते ब्राह्मणाचे जिणे या लागी घडोन झाले ते असो मार्गी जाता ब्राह्मण वसंत ऋतू तापले उष्ण जवळी असता जीवन प्राण जाओ परी नसेवी तृषेणी जाहलासे व्याकुळ म्हणे उदक असे अळूमाळू सभोवती निरखी तसे सकळ सावली पैन देखे तेथे मग एक वारुळ देखिली नयनी तयाची सावली पाहुनी नावेक स्थिरावला ते स्थानी उदक झारी काढित तृषेची लगबग मोठी म्हणोनी पाहिले नाही दृष्टी तैसीची लावितसे होटी गौल्यता दृष्टी देखत मग प्राशन करिता जाण तैसेच तोंडीचे हाती घेऊन म्हणे हे शिव भगवान बुडविले रांडेने सर्वही यावरी ते दुग्धझारी ओतिली वारुळा माझारी चांडाळ तो प्राशन न करी केली परी असी तेणे परी नामस्मरणाचे महिमान कांता नित्य करीतसे आपण तयाचे नियोगे करुणी जान फिरले अदृश्य तयाचे एका फुस्करा सरसी ध्वनी निगती झाली तत्क्षणी एरू दचकला अंतकरणी म्हणे हे तो करणी अघटित तया वारुळा माझी देख महाभुजंग असे भयानक तप्त शरीर पसरिले मुख उष्णे देख संतप्त झालासे तव त्या वारुळा माझी दुग्धधार पडली मुखा माझी घटघटोन प्राशन करिताजी मना माझी संतोषला तत्काळ निघाला बाहेरी मनुष्य रूपे ते अवसरी फणा उभारून या शिरी बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते म्हणे कृपावंता तू कोण परोपकार्या सगुण संतुष्ट केले मज लागुण ये काळी स्वामी राजा म्हणे इच्छा असेल मानसी तोची मागिजे आम्हापासी संकोचन धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा ऐसे तयाचे उत्तर ऐकुनी एरू परमदचकला मणी म्हणे कवन बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहता मागे परतुनी पाहितया ते तव पंचफणा मस्तकावरुते मनुष्यवाणी बोले त्या ते ऐका श्रोते हो म्हणे आपण असा कवन मस्तकी फणा दारुण जाण बोलता मनुष्या ऐसे वचन की जे निवेदन मज लागी तव बोलता झाला ईश म्हणे मी तव असशेष संतुष्ट झाले मानस दुग्धप्राशन तुझिया या लागी झालोसे प्रसन्न इच्छा असेल ते मागे वरदान एरू करी हास्यवदन म्हणे हे तो विधान कांतेचे ऐके महाराजा ये अवसरी कांता आमुची असे घरी ती ते पुसोन झळकरी येतो माघारी परतोनी तियेची इच्छा असे काय हे तो मज ठाऊके न होय इतका केला जो उपाय तो पर्याय तियेचा असे पै मी परतून मागुता येता आपण स्थिरावे समर्था एरू तथास्तु म्हणून तत्वता
झाला परतता ब्राह्मण. कैची संध्या कैचे स्नान, तेथे कैचे भोजनपान. दिधले सोडून आमंत्रण, आला परतून निजगृही. धावत पळत लगबगे, गृही पातला लागवे गे. द्वार देशी हुनी म्हणे कोठे गे, घर बुडवणी पापिष्टे. ऐसा पती शब्द ऐकता, धावत आली पतिवर्ता. चरणावर ठेवून माथा, अपराध समर्था क्षमा करी. नमना ऐसे ओढण, दुजे न देखो पैजाण. तत्कालची शांत होऊन, क्रोध निघून पै गेला. मग समूळ वृत्तांता ते, सांगाता झाला तिये तुवा दुग्धधारी निरुते. दिधला प्राशना मज लागी, उदक म्हणून पय दिले. क्रोधे मी तो नसो प्राशिले, म्हणून वारुळे उलंडिले. ते प्राशिले भुजंगे. तत्काळ मनुष्य रूप धरून, प्रसन्न झाला मज लागून. कुसावया तुझ कारणे, आलो धावुनी तात्काळी. तरी काय इच्छा असेल मानसी, तेची माग तू तयासी. ऐकून ऐसी या वचनासी, एरी मानसी चाकाटली. म्हणे नवल केवडे जाहले, आमंत्रणे सोडिले. बोलतसे ऐसिया बोले, सत्यमित्या हरिजने. विचार करू निजमनी, म्हणे इतुकेची मागिजे तया लागुनी. जे दिदले असे तेची देऊनी, मनोरथ पुरवावे. इतुकेची मागा स्वामी, आणिक नसे काही उर्मी. तथास्तु म्हणून स्वांगमी, परता झाला तात्काळा. येऊनी नमिले शेषराजा, म्हणे ऐके वचन महाराजा. अंतेचे मानसी जे चोजा, श्रवण करी आदरेसी. ती बोले दिधली तेची द्यावे, आणिक न मागू जीवे भावे. समर्थे हेची पुरवावे, मनोभावे दयाळुवा. ऐकुनी तयाचे उत्तर, शेषवदे कर्म अघोर. कांता तुझी परमचतुर, मागितला वर नेटका. ते तव नसे तुझिया कपाळी, परी देणे घडे ये काळी. तथास्तु म्हणून ते वेळी, गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथुनी, मार्गी विचार करीतसे मनी. म्हणे आमंत्रणे दिधली सोडुनी, संधी अस्तमानी होऊ आली. तरी आजी सुदिन पर्व काळ, शनी प्रदोष परममंगळ. तरी ग्रामवासी द्विजसकळ, भोजना लागी पाचारू. म्हणे मिष्टान्न करून बरवे, बुधे वाते तोष व्हावे. आपणही यथेष्ट भक्षावे, मन संतोष व्हावे कांतेचे. ऐसा विचार करुनी विचार, गृही पातला सत्वर. परमहर्षे होऊन निर्भर, बोले उत्तर स्त्रियेसी. म्हणे तुवा सांगितली जी रीती, आम्ही मागितले भुजंगा प्रती. दिदले म्हणून त्रिवार वचनोक्ती, वधूनी गुप्त जाहला तो. तरी ऐके एक विचार, आम्हा क्षुधेने पिढीले फार. आजी प्रदोष आणि मंदवार, पर्व अपार बोलिजे. या लागी ग्रामवासी ब्राह्मण, तया देऊनी येतो आमंत्रण. तुवा षड्रस अन्न निर्मुन, करी पक्वान्न यथास्थित. सामग्री आणि तो या अवसरी, म्हणून पातला गृहांतरी. उकरुनिया द्रव्याची घागरी, घेतले करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करे सहित सामग्री, सर्वही बांधी पदरी. आमंत्रणे करून विप्रा घरी, आला झडकरी मागुता. ऐसे होता ते अवसरी, कांतेचा हर्षन माई अंतरी. म्हणे संतुष्ट झाला मुरारी, उपजली अंतरी सद्वासना. मग लगबगे पाकसिद्धी, करीती झाली ते गुणनिधी. षड्रस अन्ने नानाविधी, सिद्ध करुनी ठेवित. मग भर्ता राणे विनवी सुंदरा, म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा. विलंब झालासे तुम्हा ते खरा, होईल एकादा पित्तक्षोभ. एक याम भरली निशा, सत्वर बैसावे भोजनासी. एरू परमहर्षयुक्त मानसी, ब्राह्मणांसी पाचारिले. अर्घ्यपाद्यादी पूजन, करिता झाला आपण. देऊन सुमन आणि चंदन, रंगमाळिका घातली. विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे, दीप उजळोनिया पवित्रे. कणा रांगोळी निरांजन पात्रे, प्रतिपात्रे ठेविलासे. मग सरसावुनी अचळा ते, वाढीतसे पक्वांना ते. जोडून या बद्ध हस्ता ते, ब्राह्मणा ते वाढीतसे.
म्हणती ब्राह्मण नवल काही, कधीच ऐसे देखिले नाही. अप्रूप आजीची नवाई, भाग्य आमुचे उदेले. असो भोजन होऊन निवाडे, मग अर्पून त्रयोदश गुणी वीडे. दक्षिणा देतसे अति कोडे, सुवर्ण नाणे प्रत्येका एक. कांतेनेही भोजन सारिले, म्हणे आजी परमभाग्य उदेले. सावकाश भोजन झाले, घुसूर आले गृहासी. मग तो ब्राह्मण धनसंचय, सत्कारणी करिता झाला व्यय. समयी अतित आलिया पाहे, नव्हे विन्मुख तया ते. ऐसी धरिता सद्वासना, पापा ते झालीसे शाळना. झाली पुण्याची गणना, पतिव्रता अंगना तयाची. कालांतरे करुणी उभयता, पाहती झाली मोक्षपंथा. ऐशी नामस्मरणाची वार्ता, तुम्हा सर्वथा निवेदिली. कथा हे गोड ऐकिली, म्हणून दृष्टांती असे योजिली. न्यूनते पाहिजे क्षमा केली, श्रोते याणी आदरेसी. हे तव दंतकथा न म्हणिजे, प्रत्यय पुराणांतरी पाहिजे. नामस्मरणाविण आन दूजे, नसे जाणिजे सर्वथा. या कलियुगी नामसार, वदोनी गेले महाज्ञानी ऋषीश्वर. आणि भगवत वचन निर्धार, श्लोकाधार परिसावा. सर्व कामांच मुक्तिच्च हस्ते तेषां वरानने. ये स्मरतीं नरा नित्यं, नाम मे सर्वरूपिणः. सर्व कामांच मुक्तिच्च हस्ते तेषां वरानने. ये स्मरती नरा नित्यं, नाम मे सर्वरूपिणः. इति श्री अधिक महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित अष्टमो अध्याय गोडहा. इति अष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम. तर बंधू आणि भगिनींनो, हा अशा प्रकारे 8वा अध्याय संपूर्ण झाला. आपण उद्या 9वा अध्याय पाहणार असून ही कथा तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट्स करून कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.